कोल्हापुरात युरो किड्स स्कूलच्या नवीन शाखेचे उद्घाटन संपन्न। कोल्हापुरातील वाय.पी. पवार नगर परिसरात सुरू करण्यात आलेल्या युरो किड्स प्री प्रायमरी स्कूलच्या नवीन शाखेचे उद्घाटन संपन्न झाले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या आणि आधुनिक शैक्षणिक संस्थेच्या प्रारंभामुळे पालकांच्या मध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर के. श्रीनिवास वासू सर उपस्थित होते। तसेच आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट देत शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कोल्हापूर युरो किड्स शाखेचे प्रमुख स्वप्नील गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचे महालक्ष्मीची मूर्ती देऊन स्वागत केले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रिबन कटिंग व दीपप्रज्वलन करून नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल वीणा भागवत यांनी संस्थेची कार्यपद्धती, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम तसेच आधुनिक शिक्षण पद्धतीची माहिती उपस्थित पालकांना दिली। प्रमुख पाहुणे के. श्रीनिवास वासू सर यांनी आपल्या मनोगतात लहान वयात मुलांमध्ये योग्य कौशल्यांचा विकास होणे अत्यंत गरजेचं असल्याचं सांगितलं। विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच जीवनातील विविध कौशल्य आत्मसात करून आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व घडवावे असे मार्गदर्शन त्यांनी केलं। सन 2003 पासून कार्यरत असलेल्या युरो किड्स या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये 1700हून अधिक शाखा कार्यरत आहेत। कोल्हापूरमध्ये प्रथमच सुरू होत असलेल्या या शाखेमुळे गुणवत्तापूर्ण प्री प्रायमरी शिक्षणाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे। संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे दर 3 वर्षांनी अभ्यासक्रम अद्ययावत करून विद्यार्थ्यांना आधुनिक आणि काळानुरूप शिक्षण दिलं जातं। प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंतच्या वर्गासाठी सुरू करण्यात आलेल्या या शाळेत अनुभवी शिक्षक वर्ग, मर्यादित विद्यार्थी संख्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची प्रभावी पद्धत राबवली जाते। सुसज्ज वर्गखोल्या, आधुनिक शिक्षण साहित्य आणि विद्यार्थ्यांना मोठ्या शाळांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेली भक्कम प्राथमिक तयारी हे या संस्थेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरणार आहे। पालक, शिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला।